सर्वांना नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेअंतर्गत आपण चौथा प्रकरण आज हाताळत आहोत। तर मित्रांनो, हा नेमकी प्रकरण काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊन या प्रकरणाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, 2022 मधील हा प्रकरण आहे आणि हा 2024 आता सुरू आहे। एका गरीब घरातील हा त्याच्यामध्ये शासकीय योजनेचा लाभ मिळवित असताना त्याला कोणत्या प्रकारे कशा प्रकारे अडचणी निर्माण होत आहेत आणि कोणत्याही प्रकारे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाहीये आणि त्याच्यामध्ये ते पाठपुरावा सातत्याने करीत आहेत आणि पाठपुरावा करून सुद्धा त्या पाठपुराव्याला कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाहीये आणि म्हणूनच त्याने आपल्या पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हाक दिली आहे की तुम्ही आपला प्रकरण निकाली काढावा आणि आम्हाला सहकार्य करावं। तर मित्रांनो, आपल्या पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेच्या अंतर्गत आपण आज या प्रकरणाला हात घालत आहोत। कोणत्या उशीर न करता आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करणार। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे चॅनलवरती येणारे नवनवीन सर्व अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी प्रकरण तुम्हाला शो होते की हे प्रकरण काय आहे। ते प्रकरण म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मिळण्याबाबत। तर मित्रांनो, एक अर्जदार आहेत, एक लाभार्थी आहेत, तर त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न करत आहेत। तर या प्रकरणात कागदपत्रानुसार वस्तुस्थिती काय आहेत, या प्रकरणामध्ये फॅक्ट्स काय आहेत, सत्य परिस्थिती काय आहे, ही कागदपत्रानुसार आपण त्याची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार थोडक्यात मी तुम्हाला परिस्थिती काय आहे ती समजून सांगतो की बघा, 12/11/2022 रोजी, तर 2022 मध्ये 11व्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्जदार यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला। तर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला असेल, तसेच पंचायत समिती आहे, पंचायत समितीकडे हा प्रकरण जातो, तर तिथे या ठिकाणी अर्ज केला। त्यानंतर 13/3/2023 रोजी अर्जदाराने म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या विहिरीचा लाभ मिळत नव्हता, कोणत्याही प्रकारे त्या प्रकरणावर पुढे काय होत नव्हतं, म्हणून अर्जदाराने कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणजेच मंत्रालय स्तरावरती तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल करून आत्मदहन करण्याची नोटीस सुद्धा शासनाला दिली। आणि त्याच्यानुसारच दिनांक 21/3/2023 रोजी या ठिकाणी काय केलं, तर गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली त्या प्रकरणाची। बघा, या ठिकाणी 12/11/2022 रोजी त्यांनी प्रस्ताव दाखल केला। त्याच्यानंतर जर काही त्रुटी असतील तर त्यांनी ते कळवायला पाहिजे होत्या। या दरम्यान ही आत्मदहनाची नोटीस गेली। या सगळ्या गोष्टी तक्रारी झाल्याच्या नंतर 21/3/2023 रोजी माननीय गटविकास अधिकारी यांनी काय केले, अर्जदारांनी जो अर्ज सादर केला, विहिरीचा प्रस्ताव सादर केला, तर त्या प्रस्तावामध्ये त्रुटी काढून त्रुटी पूर्तता करण्याचे पत्र ग्रामसेवक यांना दिले, म्हणजे ग्रामपंचायतीने दिले की असं तुमच्या कार्यक्षेत्रातील जो अर्जदार आहे त्याच्या प्रकरणामध्ये त्रुटी आहेत, तर ती त्रुटी पूर्तता करण्यात यावी म्हणून। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की पहिल्याच वेळेला की 12 तारखेला त्यांनी 12/11/2022 रोजी अर्ज केलेला आहे मित्रांनो। तर याच्यानंतर जर त्रुटी काही असतील तर लगेचच त्या अर्जदाराला कळवणे ही समिती संदर्भात जर पंचायत समितीची जबाबदारी होती, तर ती त्यांनी पाळली नाही। तर त्याच्या पुढे आपण बघूया की नेमकं काय झालं। तर या ठिकाणी 24/3/2023 रोजी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन मंत्रालय यांनी माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले। तर मित्रांनो, अशा प्रकारचा तक्रार अर्ज हा मंत्रालय स्तरावरती आलेला आहे, म्हणून तुम्ही जे कलेक्टर ऑफिस असेल किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील ग्रामपंचायतीचे, त्यांना आदेश केलेला आहे मंत्रालय स्तरावरून की या संदर्भात चौकशी करून त्याचे अहवाल वरिष्ठ स्तरावरती सादर करण्यात यावेत। तर त्याच्यानंतर 27/3/2023 रोजी हा सगळ्यात फायनल अर्ज आहे अर्जदारांचा। तर अर्जदारांनी काय केलं, माननीय गटविकास अधिकारी यांनी ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या प्रस्तावामध्ये, विहिरीच्या प्रस्तावामध्ये, त्या त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला। मग यावर पुढे काहीच झालं नाही, म्हणून अर्जदारांचे असे म्हणणं आहे की यावर पुढे काही कारवाई झाली नाही, शासन लक्ष देत नाहीये, तर यावर पुढे आपल्याला काय करता येईल, कशा प्रकारे पाठपुरावा करता येईल। तर मित्रांनो, हे जे प्रकरण आहे, अशी प्रकरणं बऱ्याचशा वेळेला अनेक महाराष्ट्रातील अनेक नागरिकांच्या सोबत घडत असतात आणि त्यावेळी त्यांनी काय करायचं आहे या संदर्भात त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते आणि म्हणूनच एखादं ताजं प्रकरण आपण आज लोकांच्या माहितीसाठी घेऊन आलो आहोत की अशा प्रकारचं कोणत्याही योजनेचं काम, कोणतेही प्रकरण, कोणतेही प्रस्ताव जर अडकला तर त्याच्यावर कशा प्रकारचा
ठोस पाठपुरावा करता येईल आपल्याला। तर या ठिकाणी तुम्हाला थोडेसे मी डॉक्युमेंट्स दाखवतो। तर बघा मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय प्रतिमाननीय गटविकास अधिकारी वर्ग 1 या ठिकाणी 27/3/2023 रोजी वैयक्तिक सिंचन विहीर प्रस्ताव। तर या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर हा सगळा जो प्रस्ताव आहे, म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र काय दिलं होतं की तुमच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत, तर त्या त्रुटी पूर्तता केल्याचा हा पत्र आहे की संबंधित। आता हा थोडक्यात आपण याचं वाचन करूया। तर बघा या ठिकाणी मित्रांनो महोदय, वरील संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की हे जे अर्जदार आहेत या एक विधवा महिला आहेत, यांनी काय केलं तर वैयक्तिक सिंचन विहीरसाठी प्रस्ताव सादर केला होता, परंतु त्या जे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्या पत्रानुसार त्रुटी आढळून आल्या होत्या आणि त्रुटी पूर्तता कळवण्याबाबत कळवले होते। त्याच्यामध्ये जॉब कार्ड नाही, आधार कार्ड नाही, बँकेचं पासबुक नाही किंवा अल्पभूधारक प्रमाणपत्र नाही, 5 स्थळ पंचनामा नाही आणि 6 काय खाली जागेचा फोटो नाही, अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने सदर त्रुटींची पूर्तता करून या पत्रासोबत वरील सर्व त्रुटी असलेले कागदपत्र या पत्रासोबत आपल्या कार्यालयात सादर करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, हे जे अर्जदार आहे त्यांनी या पद्धतशीर अर्ज लिहिला। जे गटविकास अधिकारी आहेत त्यांनी ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या अनुषंगाने त्रुटींची पूर्तता सुद्धा केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मी कागदपत्र आता दाखवू इच्छितो की या ठिकाणी अल्पभूधारक प्रमाणपत्र या ठिकाणी हा त्यांनी दिलेला आहे। त्याच पद्धतीने पुढे आपण जाऊ तर बघा, आधार कार्ड त्यांचा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। जो जॉब कार्ड असेल तर जॉब कार्ड दिलेला आहे। त्यानंतर जो जागेवरती जिओ टॅगिंगचा फोटो असतो तो या ठिकाणी त्यांनी सोबत लावलेला आहे। तसेच या ठिकाणी आपण पुढे जाल तर हा बँकेचा पासबुक त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर जे पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहेत ते आपले सरकार पोर्टलवरती तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे। बऱ्याचशा लोकांची अडचणी असतात की आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्याच्या नंतर दखल घेतली जात नाही, परंतु अशातला कोणताही भाग नाही। या ठिकाणी तुम्ही बघाल तर आपले सरकार पोर्टलचा वापर करून या तक्रारदाराने अर्जसुद्धा दाखल केलेला आहे। तसेच या ठिकाणी पुढे जाल तर स्थळ पाहणी पंचनामा या ठिकाणी त्यांनी क्लिअर तयार केलेला आहे। त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ तर संबंधित जे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मंत्रालय स्तरावरून माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना आदेश गेलेले आहेत की काय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर हा जो प्रकरण आहे त्या प्रकरणाबाबत आदेश दिलेले आहेत। याच्यामधील सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे ती बघा, थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो की या विधवा महिला आहेत अर्जदार करणाऱ्या, या ठिकाणी प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी उडवडीची उत्तरे दिली असल्याने, तसेच त्या प्रकारे अशा प्रकारचा त्यांचा मुलगा या नात्याने 27/3/2023 रोजी पंचायत समिती या ठिकाणी आत्मदहन करीत असल्याची नोटीस त्यांनी शासनाला कळवली आहे की मला जर योजनेचा लाभ मिळाला नाही तर मी माझं आत्मदहन करून घेईल। अशा प्रकारची ही गंभीर बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली। त्याप्रमाणे नंबर 3 मध्ये सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून श्री या ठिकाणी त्यांचं नाव यांचे मन वळवून त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त करावे, अशा प्रकारचं त्यांनी मजकूर हा वरिष्ठ स्तरावरून दिलेला आहे। तसेच या ठिकाणी विधवा महिला आहेत यांची थोडी सहानुभूती दाखवावी शासनाने सुद्धा। इतके कठोर लेवलला जाऊन जे अर्जदार आहेत त्यांच्याशी असं वागणूक केली नाही पाहिजे की कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण निर्माण होईल। या ठिकाणी तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। बघा, ग्राम विकास अधिकारी या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी यांना जो त्रुटी आहेत माननीय गटविकास अधिकारी यांनी दिलेले, या ठिकाणी बघा गटविकास अधिकाऱ्यांचं पत्र आहे की तुम्ही लवकर या त्रुटींची पूर्तता करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार त्रुटींची पूर्तता सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी हे सगळे पत्र जोडून हे पंचायत समितीला दाखल करण्यात आलेला आहे परिपूर्ण हा प्रस्ताव। तर मित्रांनो, या प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय गटविकास अधिकारी यांनी कारवाई करणे आवश्यक होते। मित्रांनो, तुम्ही पाहाल तर दिनांक 27/3/2023 रोजीच्या या विषयावर अजून कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही। जर उत्तर मिळाले असेल तर ते कशा स्वरूपात उत्तर असेल किंवा काय असेल याची माहिती सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारे मिळालेली नाही आहे। तर मित्रांनो, याच्यावर नेमकी काय करता येईल किंवा हे प्रकरण पुढे कसं नेता येईल आणि ते संबंधित जे अर्जदार आहेत त्यांना आपल्याला न्याय मिळवून कसा देता येईल याच्याविषयी एक सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये बनवणार आहे त्याच्यामध्ये। तर मित्रांनो, या प्रकरणावर पुढे कशाप्रकारे पाठपुरावा करायचा आणि या संबंधित जे अर्जदार आहेत त्यांना आपली कशाप्रकारे मदत झाली पाहिजे आणि हा प्रकरण निकाली निघून त्यांना जो वैयक्तिक सिंचन विहिरीचा जो प्रस्ताव आहे त्यांचा मंजूर होऊन त्यांना त्या विहिरीचा लाभ मिळाला पाहिजे। तर अशा प्रकारे पाठपुरावा करण्यासाठी माहिती अधिकार अर्जाचा वापर करून संबंधित जो प्रकरण आहे त्याच्यावर काय कारवाई झाली, कारवाई करणाऱ्या अधिकारी कोण आहेत, तसेच ही दिरंगाई काय होते आणि दिरंगाई जर झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती शिक्षा होते, अशा प्रकारचा एक पद्धतशीर माहिती अधिकार अर्ज ड्राफ्टिंग करून आपण संबंधित अर्जदारांना देणार आहोत। आणि माहिती अधिकार करणं, अर्ज करणं हा काही गुन्हा नाही आहे
आणि माहिती अधिकार अर्ज करून त्यांनी पद्धतशीर माहिती घ्यावी या प्रकरणामध्ये पुढे काय झालेलं आहे। तर मित्रांनो या प्रकरणावर पाठपुरावा करण्यासाठी कशा प्रकारे आपण माहिती अधिकार अर्ज तयार करणार आहोत याची संपूर्ण व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि प्रकरण कसं वाटलं आणि या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे, प्रशासनाविषयी तुमचं काय मत आहे हे सांगण्यासाठी आपल्या चॅनलच्या खाली, आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।